गुड मॉर्निंग मित्रांनो. दिवस दुसरा. तर काल व्हिडिओचा एंड नाही करायला भेटला कारण खूप थकलेलो. 12-13 तास ड्राईव्ह केली, त्याच्यानंतर परत धबधब्यात भिजलो, मग गपचूप घरी आलो आणि झोपलो. आणि त्यात प्रॉब्लेम झाला, रात्री आमची लाईट पण गेली, तर खूप 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 लेट झाला झोपायला. तर आता उठलो आहे, सकाळी थोडा लेट झाला आहे. आजचा जो प्लॅन आहे तो थोडा फिस्कल आहे, पण ठीक आहे. प्लॅन आपण कोऑर्डिनेट करू आणि टायमिंग जुळवून घेऊ. तर आता मी आहे माझ्या घरी, तुम्हाला दाखवतो माझं घर. तुम्ही पहिला ब्लॉगमध्ये पण ह्याच्या आधी पण बघितलं असेल. आणि हा आहे व्ह्यू. हा मेन रोड आहे, डायरेक्ट हायवेला जातो. हे सगळे माझे मित्र ब्रश करत आहेत. तर असा झालं आहे लेट आम्हाला. तर आता आम्ही जाऊ कायाकिंग करायला, जर भेटलं तर. पावसाचं असं हे झालं आहे, ढगाळ वातावरण. तर मग बघू कसं काय ते. छान आहे वातावरण आजचं, पाऊस पडेल अशी खूप शक्यता आहे. आणि आता ते माशा खूप आहेत, तर आता आंघोळ वगैरे करू पटापट आणि कल्टी मारू. तर मित्रांनो, ही आहे एअर रायफल. ही माझ्या बाबांनी एक 5-6 वर्ष आधी परचेस केलेली. आता मी तुम्हाला याचा एक डेमो दाखवतो कशी यूज करायची. तर हे गोळ्या आहेत त्याच्या 2mm ह्याचं टाकतो याच्यात. ही गोळी टाकली आणि ही आता लॉक केली. आता एम बघायचा आणि शूट करायचा. मी आता समोरच्या समुद्रात एक शूट करतो. अशी ही यूज आहे. ही बंदूक पक्ष्यांना मारण्यासाठी किंवा आमच्या इथे कोळी कोंबड्या असतात, कोळी कोंबड्या, त्यांना मारण्यासाठी. अजून माकड वगैरे आले तर त्यांना घालवण्यासाठी, त्यासाठी याचा यूज करतात. दॅट्स इट. तर सीन असं आहे, हे झाड मी मुंबईवरून आणलं आहे, पूजाच्या पप्पाने दिलेलं आहे. तर हे आता आम्ही लावतोय. तर चला तुम्हाला दाखवतो झाडं कशी लावायची. तर सीन असं आहे, पहिले साफ करायला लागणार. कुठे लावायचं झाड? तिकडे लावूया, कुठे खाण्याचं ते लावूया ना. कुदळ जरा. अरे पर्वत टाईप मध्ये हे तू शिकतो रोहित, तिथे लावूया. जंगल वाढलंय, जंगल. आलो आंघोळ करायची रे. आंघोळ बाकी आहे फक्त, बस. दोघांची झाली. बस करे. पाऊस आला. तर मित्रांनो, हे आहे नारळाचं झाड. बरोबर खड्डा आहे बघ. हा बरोबर आहे ना. बरोबर खड्डा बरोबर आहे. दे तर हे परत टाकायचं आहे ना. ह्याने टाक, फावड्याने नाही. आता हाताने गेलं तरी चालेल. हाताला कान फाटते. तिकडची घे, मागची. आम्ही एक निसर्गाला अजून एक झाड लावलं निसर्गासाठी. अशीच आम्ही अजून खूप सारी झाडं लावू गावी आल्यावरती. तर पुढच्या वेळी बघू, आंबा नाही तर फणसाचं झाड घेऊन येऊ आणि लावू. चिकू लावायचं आहे. आम्हाला परत कधी येऊ नका, चिकूचं झाड घेऊन येऊ आपण. आणि जास्वंद तर मग लावूया.
आहे ब्रो मागे. आहे कुठला आहे व्हाईट? Perfect. परफेक्ट. हे कसं आहे आपल्या इकडचं पाणी येतं ना, एकदा नारळ वरती आला ना मग संपलं. हे पैसे कुठून आले याच्यामध्ये? त्यात असेल ते ठेवून दे, त्यातच ठेवून दे, जाऊ दे. ते महालक्ष्मी नारळ असेल, तो महालक्ष्मी नारळ असेल. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे, सगळं झालं आहे आपलं. आता आपण चाललो आहे पहिलं गावदेवी, भैराई देवी. तर एक 5 मिनिटामध्ये आपण पोहोचू. वाजले किती आता? 11:10 वाजलेले आहेत. 11:10 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. आपण आता एक 5 मिनिटात पोहोचू. मग आपल्याला जायचं आहे कुणकेश्वर, मग आचऱ्याला, आणि मग बघू जसं असं पुढे पुढे जाऊ ना तसं वाडेकर काका. हां, तिकडे पण जायचं आहे. तर जसं जसं पुढे जाऊ तसं तसं अपडेट देऊ. तर चला मित्रांनो, आता आपला प्रवास चालू झालेला आहे. छान. तर मित्रांनो, हे आहे आमच्या गावदेवीचं मंदिर, म्हणजेच भैराई देवीचं मंदिर. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर, दाभोदे, कोखरगाव तिथे. तर या गणपतीला दाभोळ्यातला गणपती असं नावाने ओळखतात. जायचं आहे का? तर मित्रांनो, खूप छान आहे मंदिर आहे. हे बघा, इथे एक शंकराची मूर्ती पण आहे. त्या साईडला मंदिर आहे आणि ग्रीनरी बघू शकता माझ्या मागे. आवाज ऐकू शकता पावसाचा, पाण्याचा, पक्ष्यांचा. खूप छान आहे. आता आम्ही 10 मिनटं इथे बसू शांत महादेवाकडे आणि पुढचा प्रवास आम्ही चालू करू. खूप छान आहे. देवगडमध्ये आलात तर नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या. दाभोळ्यातला गणपती असं ओळखतात, या नावाने ओळखतात या मंदिराला. खूप छान आहे आणि पावसामध्ये तर जामच मजा आली आहे. हे बघा किती छान वाटतंय. आणि असं मंदिर मी नाही पाहिलं कुठे की पाऊस आणि असं सगळा धबधबा, ओढा, असं नदीसारखं काय. वाव, किती छान वाटतंय. सीन असं आहे की आता आम्ही चाललो आहे कुणकेश्वर देवस्थानला. कुणकेश्वराचं दर्शन आत्ताच झालं. छान झालं. पाऊस कंटिन्यू चालू आहे, सगळं भिजायला झालं आहे. तर आता आपण चाललो आहे वाडेकर काकांची सफारी करायला, म्हणजे जंगल सफारी त्यांची आहे. त्यांचं नावच आहे वाडेकर काका. तरी आता अर्ध्या तासात नाही तर 40 मिनिटामध्ये पोहोचू. ब्लॅक वॉटरमध्ये बोट सफारी आहे. जंगल सफारी म्हणजे असं बोट सफारी आहे, गाडीतून नाही आहे, बोट सफारी आहे. बघू कसं आहे. माझा पण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे. बघितलं नाही मी काही याच्या आधी कधी. तर आता जाऊ, चला. हॅलो मित्रांनो, तर आपण आता पोचलेलो आहे वाडेकर कांदळवन सफारी इथे. तर ॲक्च्युली यांचं रिसॉर्टच आहे, हे पहा पूर्ण. आणि ह्या 2 बोटी आहेत इकडे, ही कायाकिंग आहेत, पण कायाकिंग आज बंद आहे अनफॉर्च्युनेटली. सो फक्त आपल्याला सफारी करायला भेटेल, बोट सफारी. त्या साईडला जायचं आहे. तर